मस्त अशी भाजणीच्या पिठाची थालीपीठ आपण लाल भोपळ्याचा वापर करून छान बनवणार आहे आणि एकदम छान अशी रेसिपी आपण आज बनवणार आहे। तर नक्कीच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी असं उपवास भाजणीचं पीठ मी घेतलेलं आहे आणि यातनं जेवढं लागेल तेवढं आपण हे पीठ वापरणार आहे। तर हे बघा, असं हे पीठ मी काढून घेणार आहेत आणि जितकं आपल्याला हवं आहे तितकं आपण घेणार आहेत। तर 3 ते 4 थालीपीठे तयार होतील एवढं असं मी हे थालीपीठाचं पीठ जे आहे, भाजणीचं पीठ, उपवासाचं भाजणीचं पीठ आहे ते मी घेतले। तर 2 ते 3 थालीपीठे बनवायची आहेत तितकंच पीठ मी घेणार आहेत। तर यामध्ये आपण लाल भोपळासुद्धा किसून घालणार आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाटा यामध्ये घालू शकता। तर या पिठामध्ये तिखट मीठ वगैरे काही नसतं, त्यामुळं आपण यामध्ये तिखट मीठ आपण घालणार आहेत। तर एवढं असं पीठ मी घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट करून टाकणार आहेत। फक्त हिरवी मिरच्याच घालणार आहेत। तर मी उपवासासाठी जिरे वापरत नाही, त्यामुळं फक्त हिरवी मिरची जी आहे तीच आपण मिक्सरमध्ये दळून त्याची पेस्ट बनवून घेणार आहे। तर मग तीच आपण या पिठामध्ये वापरणार आहेत। तर छान अशी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहेत। तर 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत। जेवढं पीठ आहे तितकं आपण मिरच्यामध्ये घातलेले आहेत। तर आपण त्यात दळून घेतले आहेत आणि चवीनुसार मी पिठामध्ये मीठ घातलं आहे। आणि आता ही जी पेस्ट बनवलेली आहे ही सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहेत आणि मला जितकी लागेल तितकीच मी घालणार आहेत। मी 4 ते 5 मिरच्या दळलेल्या होत्या आणि आता यातून मला जेवढी लागेल तेवढी मी टाकली आहेत आणि जास्त तिखट पण मी करणार नाही आहेत। तर यानंतर यामध्ये मी बारीक शेंगदाण्यांचा कूट 1 चमचाभर असा टाकलेला आहे आणि यानंतर आपण लाल भोपळ्याचा एक छोटासा असा खाप मी कापून किसून टाकलेली आहे। हे पिठामध्ये आपण हे मिक्स करून घेणार आहेत। तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही भोपळ्याचा ऐवजी तुम्ही यामध्ये बटाटासुद्धा वापरू शकता। तर छान असं आपण हे पीठ तयार करून घेणार आहे। लागलं तर थोडंसं पाणी मी यामध्ये घालणार आहेत। तर आपण छान असं पीठ तयार करून घेऊया आणि झटपट असं पीठ तयार झालेलं आहे। तर आपण 5-1 मिनटं थोडंसं पीठ भिजून देणार आहेत आणि नंतरच आपण अशा प्रकारे एक कापड घेऊन ओलं कापड करायचं आहे आणि त्यावर थालीपीठं छान असं हाताने थापून घ्यायचं आहे। तर एक उंडा घेणार आहेत आणि आपण हे थालीपीठ थापून घेऊयात। थोडंसं हाताला पाणी लावून हे थालीपीठ तयार करून घेते आणि छान चव उकडून आपण छान असं हे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे। तर तवासुद्धा आपण गरम करायला लगेचच ठेवलेला आहे आणि पटपट असं थापून घेतो आहे। तर छान मी चव उकडून छान असं थापून घेतलेलं आहे आणि आपण हे छान असं तव्यावर सुद्धा भाजून घेणार आहेत। तर चव उकडून छान भाजायचे आहेत, म्हणजे थापायचे आहेत, म्हणजे जेणेकरून कढईने सुद्धा जाड राहणार नाही। अशा प्रकारे छान थापून घ्यायचे आहेत एका स्वच्छ कापडावर आणि थोडं हाताला पाणी लावलं तरी चालेल। छान असं हे भाजणीचं पीठ वापरून आपण छान त्यामध्ये लाल भोपळा किसून हे पीठ तयार केले। बघा, छानसुद्धा झालेलं आहे। छान अशी आपण थालीपीठाला जशी होल पाडतो तशी आपण थोडीशी बोटाने अशी होल पाडून घेणार आहेत आणि आता ही तव्यावर टाकून भाजून घेऊयात। तर तवा गरम करायला ठेवला आहे। तर तव्यावर मी आता तेल टाकलं आहे आणि शेंगदाणा तेल टाकलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। तर आता आपण हे तव्यावर टाकून घेऊया आणि छान अलगद कापड काढून घेतले आणि छान अशी आपण आता ही भाजून घेणार आहेत। तर चांगले असे भाजून घ्यायचे आहेत, कारण आपण हे जे आहे हे भाजणीचं पीठ आहे त्यामुळं चांगलेच भाजून घ्यायचे आहेत, खायला कच्चे राहिले नाही पाहिजे। तर चव उकडून तेल टाकून छान अशी भाजून घेऊयात। तर होलांमध्ये सुद्धा छान असं आपण तेल टाकलं आहे आणि आता भाजून घेणार आहेत। तर एका साईडने झालेले आहेत, तर आता दुसरी साईडसुद्धा आपण भाजून घेऊया। थालीपीठाला आपण पलटी मारूया आणि छान असं दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून देऊयात आणि
छान असं थालीपीठ हे तयार होणार आहे आणि दोन्ही साईडने छान असं आपण हे भाजून घेतलेले आहेत. तर आता पुन्हा आपण पलटी मारून वरच्या साईडने सुद्धा मी तेल लावते आणि छान दोन्ही साईडने छान आपण असं भाजून दिले आहेत. तर बघा खालची साईडसुद्धा छान झाली आहेत आणि वरची साईडसुद्धा छान झाली आहेत आणि छान असं हे थालीपीठ आपलं भाजलं गेलेलं आहे. आणि आता आपण हे छान काढून घेऊयात. तर थालीपीठ जे आहे ते छान भाजून द्यायचे आहेत आणि मगच ते आपण काढायचे खाण्यासाठी छान तयार होतं. तर अशा प्रकारे आपण हे तयार केलं आहे. हे बघा कसं झालं आहे, छान कलर आला आहे. लाल भोपळा टाकल्यामुळं त्याला अजूनच छान कलर आला आहे. दुसरंसुद्धा अशाच प्रकारे मी तयार करून घेतले आहेत आणि तीनही थालीपीठे अशी छान तयार झाली आहेत आणि त्यासोबत आपण दही खाणार. आपण टेस्टिंग करून बघूया. अप्रतिम आणि खास चव ह्या थालीपीठांची लागते. नक्कीच तुम्हीसुद्धा करून बघा आणि खाऊनसुद्धा बघा. तर मस्त खा, स्वस्त राहा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.